प्रेम म्हणजे काय आहे तर एक अशी भावना जी दोघांसाठी आहे आणि दोघांना ती उभंही करते आणि दोघांसाठी ती जगते सुद्धा. ती कुठेही कोणाबरोबर वाटूनही घेतली जात नाही अशी ती भावना आहे. कधी असं पुरुषांकडनं किंवा मुलांकडनं सहसा दिसतं की पॉझिटिव्हनेस किंवा डॉमिनन्स जो म्हणतो आपण तो जास्त वाटतो. असं का असतं? प्रेम हे पकडून झगडून कधीच होत नाही. आपल्या जोडीदाराला जेवढं आपण मोकळं ठेवू, जेवढं आपण त्यांना स्वातंत्र्य देऊ, त्यांना जगण्यासाठी त्यांच्याबरोबरच प्रेम करण्यासाठी, तेवढं ते फायद्याचं राहील आणि तेवढं ते एकमेकांसाठी फार इम्पॉर्टंट आहे. प्रेमामध्ये काही काळानंतर तुम्हाला त्या वेदना सुरू होतात, म्हणजे तो संघर्ष करावा लागतो आणि त्यातनं तुम्ही बाहेर निघत नाही, मग तुम्ही डिप्रेशनमध्ये जातात. तर मग ही जी भावना आहे एकतर्फी प्रेमाची, यावर नियंत्रण कसं करायला हवं काय? घरामध्ये अशा काही गोष्टी आहेत त्या इमोशन्स आणि जे सेक्शुअल जे काही नातं आहे तर त्याच्यात त्यांना कुठेतरी दरी वाटते आणि त्या दरीमुळेच त्यांना असं वाटतं की बाबा ही व्यक्ती जर मला ही अमुक गोष्ट देत नाही आहे, याचा अर्थ ही व्यक्ती कोणाला तरी काहीतरी देते जे त्यांना मिळत नाही आहे त्यांच्या हक्काचं, म्हणून ती पुढे शंका करते. म्हणजे कॉल सेंटरवर असतील किंवा फोटोग्राफी करत असतील किंवा कॉर्पोरेटमध्ये असतील, तर अशा ठिकाणी काम करणाऱ्या जे काही पुरुष असेल महिला असेल, त्यांना त्यांच्या पार्टनरला हवा तेवढा वेळ देता येत नाही. मग त्याच्यामुळं प्रश्न काय उद्भवतो की हा लॉयल नाही आहे माझ्याशी, लॉयल्टीचा प्रश्न की याचं कुठेतरी वेगळीकडे आहे. ओके. तर मग अशा वेळी टॅकल कसं करायला हवं या गोष्टीला?